राज्यातील शाळा 17 ऑगस्टपासून सुरू करण्याच्या निर्णयाला स्थगिती देण्यात आली। काल रात्री मुख्य सचिव, शिक्षण विभागाचे अधिकारी आणि टास्क फोर्सची याबाबत बैठक पार पडली। या बैठकीत शाळा सुरू करण्याच्या शिक्षण विभागाच्या परिपत्रकाला स्थगिती देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। राज्यात 17 ऑगस्टपासून शाळा सुरू करण्यास कोरोना टास्क फोर्स समितीने तीव्र विरोध केला। शाळा सुरू करण्याबाबत टास्क फोर्स, शिक्षण मंत्री आणि मुख्यमंत्री यांच्यात समन्वय नसल्याची टीका फडणवीस यांनी केली। एकमत होत नसताना पालकांमध्ये संभ्रमाचं वातावरण आहे। सर्वांनी एकत्रित बसून सरसकट एकच निर्णय जाहीर करावा, जेणेकरून पालकांमधील संभ्रमावस्था दूर होईल, अशी प्रतिक्रिया विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाण्यात दिली। महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून 5वी आणि 8वीच्या विद्यार्थ्यांची स्कॉलरशिपची परीक्षा घेण्यात आली। औरंगाबादमध्ये कोरोनाच्या नियमांचं पालन करून ही परीक्षा घेण्यात आली। मुंबई वगळता राज्यभरात ही परीक्षा घेतली गेली। पुणे, पिंपरी चिंचवड आणि जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील मिळून एकूण 449 परीक्षा केंद्रावर परीक्षा पार पडली। विदर्भात ही परीक्षा झाली। वाशिम केंद्रावर 58 केंद्रांवर स्कॉलरशिपची परीक्षा पार पडली। शिष्यवृत्ती परीक्षेला विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद सोलापूर जिल्ह्यातही मिळाला। कोरोनाचे सर्व नियम पाळत विद्यार्थी शाळेत हजर झाले होते। जिल्ह्यातील 182 केंद्रावर परीक्षा पार पडली। 26,000 विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी अर्ज केला होता। 1.5 वर्षांच्या काळानंतर चंद्रपुरातले विद्यार्थी आज शिष्यवृत्तीच्या परीक्षेसाठी शाळेत पोहोचले। जिल्ह्यातील 15 तालुक्यातील 5वी आणि 8वीच्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती परीक्षा आज पार पडली। 150 केंद्रांवर ही परीक्षा झाली। परीक्षेसाठी 1.5 वर्षानंतर शाळेत आल्यानंतर विद्यार्थी वर्ग आनंदित होता। कोरोनाचे सर्व नियम पाळून परीक्षा पार पडली। औरंगाबादमध्ये एका महिलेनं तिच्या पतीच्या प्रियसीला भर चौकात बेदम मारहाण केलेली आहे। पतीच्या वागण्या बोलण्यावर संशय आल्यानं पत्नीनं पतीवर पाळत ठेवले आणि त्याचा पाठलाग केला। औरंगाबादमधील वरद गणेश मंदिर चौकालगतच्या एका हॉटेलमध्ये तिनं दोघांना रंग्यात पकडलं आणि नंतर भर चौकात धुधू धुतलं। मारहाण करतानाचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतो। औरंगाबाद जिल्ह्यातील माळीवाडा येथे भर दिवसा पेट्रोल पंपावर दरोडा पडला। पिस्तूल आणि चाकूचा धाक दाखवत दरोडेखोरांनी रोकड लंपास केली आहे। तोंड बांधून आलेल्या 2 अज्ञात व्यक्ती पेट्रोल पंपात मध्ये शिरले आणि कर्मचारी रक्कम मोजत असताना त्यांच्याकडची रक्कम घेऊन ते पसार झाले। सकाळी 10:30 वाजता पडलेल्या दरोड्यामुळे खळबळ उडालेली आहे। नागपूर औरंगाबाद महामार्गावर ग्रामस्थांनी पूल बांधण्याच्या मागणीसाठी रास्तारोको आंदोलन केलं। यावडी फाटा ते यावडी गावादरम्यान असलेल्या नाल्यावर अनेक वर्षांपासून पूल नसल्यामुळे ग्रामस्थांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो। प्रशासन मात्र ग्रामस्थांच्या मागणीकडे दुर्लक्ष करतंय, त्यामुळे ग्रामस्थांनी आंदोलन केलं। या आंदोलनामुळे मात्र महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती। मुंबईतील पार्किंग समस्येबाबत हायकोर्टाकडून चिंता व्यक्त करण्यात आली आहे। परवडतं म्हणून एका कुटुंबाला 4-5 गाड्या ठेवण्याची परवानगी का देता, असा सवाल हायकोर्टाकडून उपस्थित करण्यात आला। तसंच पार्किंगची जागा असेल तरच नवी गाडी खरेदीला परवानगी द्यायला हवी, अशी सूचना मुंबई हायकोर्टानं सरकारला दिली। नवी मुंबईतील सामाजिक कार्यकर्ते संदीप ठाकूर यांनी पार्किंग समस्येबाबत याचिका दाखल केली होती। मनरेगाच्या गैरव्यवहार प्रकरणी महसूल विभागाकडून कारवाई करण्यात आली। बीड जिल्ह्यातील 500 सरपंच आणि ग्रामसेवकांना नोटीस बजावण्यात आली। नोटीसीचं उत्तर 3 दिवसात देणं बंधनकारक आहे। ग्रामपंचायतीच्या अंतर्गत झालेल्या मनरेगाच्या कामांमध्ये गैरव्यवहार झाल्याच्या तक्रारीनंतर प्रशासनाकडून आता कारवाईला सुरुवात झाली। राज्यात विजेची मागणी कमालीची वाढली। पावसानं दडी मारल्यामुळे वीज संकट निर्माण होण्याची शक्यता। राज्यात रोज 5000 मेगावॅटची वीज मागणी वाढली। जुलै अखेर 16 मेगावॅट मागणी वाढून आता 21,500 मेगावॅटवर ही मागणी गेली आहे। घरगुती ग्राहकांसोबतच कृषी वीज पंपांचा वापर कमालीचा वाढला आहे। मिठी नदीत येणारं मलजल रोखण्यासाठी बोगदा उभारला जाणार आहे। कुर्ला येथील 2 नाल्यांमधून मिठी नदीत मलजल सोडलं जातं। हे मलजल धारावी केंद्रात वळवण्यासाठी 6.7 किलोमीटर लांबीचा बोगदा उभारला जाईल। त्यासाठी सुमारे 500 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे। अंबरनाथ शहराची डंपिंगच्या धुरातून अखेर सुटका होणार आहे। मोरवली पाड्यातील अनधिकृत डंपिंग ग्राउंड अखेर बंद झालंय। चिखलोळीत नवं डंपिंग ग्राउंड सुरू करण्यात आलंय।
पुण्यातून आता रांची आणि तिरुअनंतपुरमसाठी विमानसेवा सुरू होणार आहे. त्यामुळे पुण्यातून विमानसेवा उपलब्ध असलेल्या शहरांची संख्या 21 झाली. रांची तसंच तिरुअनंतपुरमसाठी इंडिगोनं प्रवासी वाहतूक सेवा सुरू केली. 20 ऑगस्टपासून ही सेवा सुरू होईल. पुण्याहून सध्या नागपूर, मुंबई, दिल्ली, कोलकाता, चेन्नई, बंगळुरू, हैदराबाद, लखनौ आणि पाटणा या शहरांसाठी विमानसेवा सुरू आहे. यवतमाळ जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंबडापूर प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी आत्मदहनाचा प्रयत्न केला. 18 वर्षांपासून प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या पुनर्वसनाचा प्रश्न प्रलंबित आहे. 2005 साली प्रकल्पाचं काम पूर्ण झालं, मात्र अजूनही मोबदला न मिळाल्यानं उपोषण करण्यात आलं. तरी देखील प्रशासन दखल घेत नसल्यानं एका शेतकऱ्यानं जिल्हाधिकारी कार्यालय गाठलं आणि अंगावर रॉकेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला. रायगड जिल्ह्यातील महाड या पूरग्रस्त शहराला सामाजिक बांधिलकी जपत स्वच्छतेसाठी फिनेल आणि LED ट्यूब बल्बचं वाटप करण्यात आलं. सामाजिक कार्यकर्ते किशोर धारिया यांनी यासाठी पुढाकार घेतला. महाड औद्योगिक वसाहतीमधील पिडिलाइट इंडस्ट्रीज आणि हिरवळ संस्थेतर्फे महाड शहरातील 8,000 पूरग्रस्त कुटुंबांना मदतीचं वाटप करण्यात आलं. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाण्यातील कोपरी पुलाची पाहणी केली. भाजपची सत्ता असतानाच या पुलाचं काम सुरू झाल्याचं यावेळी त्यांनी सांगितलं. या कामात काही त्रुटी राहिल्या असतील तर त्या दूर केल्या जातील आणि हा पूल ठाणेकरांसाठी भविष्यात लाभदायक ठरेल असं फडणवीस म्हणाले. सोन्या चांदीचे दर सध्या कमी झाले आहेत. गेल्या 4 महिन्यातल्या सर्वात कमी दर सध्या पाहायला मिळतोय. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे भाव कमी झाल्यानं दर घसरलेत. आठवड्याभरापासून सोन्याच्या किमती कमी होत आहेत. 22 कॅरेटच्या 10 ग्रॅमसाठी मुंबईत सोन्याचा दर 45,000 रुपये आहे, तर पुण्यात सोन्याचा दर 22 कॅरेटच्या 44,000 प्रति 10 ग्रॅम असा आहे. अमरावती नागपूर राष्ट्रीय महामार्गावर एका कारला अपघात झाला. ही कार तिवसावरून अमरावतीच्या दिशेने जात असताना डिवायडरला धडकली. कारच्या इंजिनला धडक बसल्यानं कारनं अचानक पेट घेतला. सकाळी 8 वाजता महामार्गावरील सावर्डी गावाजवळ ही घटना घडली. या घटनेत एक जण जखमी झाला आहे. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे. नाशिक आणि पुणे जिल्हा जोडणारा सिन्नर पुणे रस्ता हा अपघातांचा महामार्ग ठरलाय. बुधवारी एका तरुणाचा अपघातात जागीच मृत्यू झाल्यानं महामार्गावर 1 तासभर वाहतुकीची कोंडी झाली होती. चौपदरीकरणानंतर टोल आकारणी होते, मात्र दुरावस्था कायम असते. वाहन चालकांना जीव मुठीत धरून जावं लागतं. त्यामुळे गावकऱ्यांनी आंदोलन करत रस्ता रोखून धरला. हिमाचल प्रदेशातल्या किन्नौरमधील दरड दुर्घटनेमुळे आतापर्यंत 14 जणांचा मृत्यू झाला, तर ढिगाऱ्याखाली अडकलेल्या 13 जणांना बाहेर काढण्यात यश आलं. शिमल्याकडे जाणाऱ्या हायवेवर ही दरड कोसळली. एक बस आणि गाडी या दरडीखाली अडकली होती. भारतानं आज अर्थ ऑब्झर्वेशन सॅटेलाइट EOS-03 अवकाशात सोडलं, पण हे मिशन यशस्वी झालं नाही. उड्डाण यशस्वी झालं, पण उपग्रह योग्य कक्षेत पोहोचला नाही. त्यामुळे हे प्रक्षेपण अयशस्वी झाल्याचं इस्रोनं जाहीर केलं. Majestic liftoff and a very good launch of the GSLV F10. The range operations director has announced a replical tower which takes about 7 seconds. Mission control center from liftoff minus 30 minutes. And the specific impulse. पुण्यातल्या लोहगावातील अनधिकृत बांधकामावर महानगरपालिकेने कारवाई करण्यास सुरुवात केली. DY पाटील महाविद्यालयाच्या परिसरातील अनेक अनधिकृत बांधकामं जमीनदोस्त करण्याचा धडाका सुरू आहे. त्यामुळे अनधिकृत बांधकामं करणाऱ्यांचे धावे दणाणले. औरंगाबादमध्ये भर दिवसा फायनान्स कर्मचाऱ्याच्या डोक्यावर बिअरची बाटली फोडून 2 लाख रुपयांची रक्कम लंपास करण्यात आली. शहरातील विहा मांडवा तुळजापूर रस्त्यावर ही घटना घडली. कर्मचारी वसुली करून जात असताना 3 जण दुचाकीवरून आले आणि त्यांनी कर्मचाऱ्याला मारहाण करून पैसे लांबवले. औरंगाबादमध्ये वाळू तस्करांनी हैदोस घातलाय. चोरीची वाळू वाहणाऱ्या ट्रकवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या अधिकाऱ्यांच्याच अंगावर ट्रक घालण्याचा प्रकार वैजापूरजवळ घडला. तब्बल 12 किलोमीटर पाठलाग करून हा वाळूचा ट्रक पकडण्यात आला. या ट्रक चालकाला 2,72,000चा दंड ठोठावण्यात आला. औरंगाबादमध्ये वाळू तस्करांनी हैदोस घातलेल्या अनेक ठिकाणी प्रशासन
कारवाई करायला जातं, मात्र हे वाळू तस्करांची मुजोरी एवढी वाढली आहे की कर्मचारी अधिकाऱ्यांच्याच अंगावर गाडी घालण्याचा प्रकार घडलेला आहे. वैजापूरजवळ हा प्रकार घडला. तब्बल 10 ते 12 किलोमीटर ट्रकचा पाठलाग करून हा ट्रक पकडण्यात आला आणि त्याच्याकडून दंड वसूल करण्यात आला. नागपुरात वारांगणांची वस्तीची ओळख असलेल्या गंगा जमुना परिसरात संचारबंदी लागू करण्यात आली. या भागातील सर्व गल्ली बोळ्यावर पोलिसांनी बॅरिकेडिंग केले. तसं त्या परिसरात राहणाऱ्या महिलांना व्यवसाय करू नये अशी सूचना देण्यात आलेली आहे. गुन्हेगारीचं प्रमाण वाढल्यानं ही कारवाई करण्यात आली. इचलकरंजी शहरामध्ये हॉस्पिटलमध्ये गर्भलिंग चाचणी करताना पोलिसांनी छापा टाकला. स्टिंग ऑपरेशन करून गर्भलिंग चाचणीचा पर्दाफाश केला. या प्रकरणी काटकर हॉस्पिटलवर कारवाई करण्यात आली. 2009 मध्ये याच हॉस्पिटलवर कारवाई करण्यात आली होती. अनैतिक संबंधाच्या संशयावरून एका 34 वर्षीय कामगाराचा डोक्यात लोखंडी रॉड घालून खून करण्यात आला होता. अमोल राणे या 38 वर्षीय कामगाराची रामेश्वर पवार यानं हत्या केली होती. पोलिसांनी त्याला अटक केली. या हत्येचा थरार सीसीटीव्हीमध्ये कैद झालाय. भवानी कंपनीत कामाला असणाऱ्या कामगाराचे आपल्या सहकारी असणाऱ्या कामगाराच्या पत्नीशी अनैतिक संबंध होते आणि या संशयावरूनच, या सगळ्या प्रकारावरूनच हत्या झालेली आहे. छत्तीसगडमधून रेतीची तस्करी करून अमरावतीत घेऊन जाताना नागपूरच्या धामणा शिवारात हिंगणा पोलिसांनी 8 ट्रक जप्त केलेत. 15 आरोपींना अटक झालेली आहे. नागपूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात रेतीची तस्करी होते. वडधामणा शिवारात पोलिसांनी कारवाई करून ट्रक जप्त केले. नवी मुंबई मनसे शहराध्यक्ष गजानन काळे यांच्यावर त्यांच्या पत्नीनं नेरूळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. गेल्या काही वर्षांपासून गजानन काळे आपल्याला मारहाण करतो, जातीवाचक शिवीगाळ करीत असल्याचा आरोप केलेला आहे. त्याचबरोबर गजानन काळे यांचे बाहेरील महिलांशी संबंध असताना आपल्यावर घरात अन्याय करतो अशी तक्रार पत्नीनं केली. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठानं अरुण गवईला 28 दिवसांची संचित रजा मंजूर केली. संचित रजेसाठी गवईनं कारागृह प्रशासनाकडे केलेला अर्ज नामंजूर केल्यानंतर त्यानं उच्च न्यायालयात धाव घेतली होती. गवईला शिवसेनेचे नगरसेवक कमलाकर जामसांडेकर यांच्या हत्या प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा झाली. या 1.5 वर्षात नाशिक शहरातील मृत्यूचा दर दुपटीपेक्षा अधिक झाला. 2019-20 या वर्षात 9,958 लोकांवर अंत्यसंस्कार करण्यात आले होते. मात्र त्यानंतर 1.5 वर्षात 20,000 लोकांवर अंत्यसंस्कार करण्यात आल्याची महानगरपालिकेची आकडेवारी आहे. त्यामुळे आता कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी महापालिकेनं निधी वाढविण्याची तरतूद केली. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. त्या पार्श्वभूमीवर मुंबई महानगरपालिका सज्ज झालेली आहे. कोरोना चाचण्या वाढवण्याचा आणि प्रत्येक बाधितांच्या संपर्कातील 20 व्यक्तींचा शोध घेण्याचे आदेश पालिकेने दिलेत. 7 परिमंडळ आणि 24 विभागांना महानगरपालिकेच्या प्रशासनानं आदेश दिलेत. विरारमधील एका मोबाईल विक्रेत्यानं चक्क मोबाईल खरेदीवर कोविड व्हॅक्सिन पुरवण्याची ऑफर दिली आहे. विरार पूर्वच्या गणपती मंदिर परिसरात असलेल्या उत्सव या मोबाईल शॉपीमध्ये ही ऑफर सुरू आहे. त्यामुळे ग्राहकांची दुकानात मोठी गर्दी होताना दिसते. पण एकीकडे लसींचा प्रचंड तुटवडा असताना या दुकान मालकाकडे ही ऑफर देण्या एवढ्या लसी आल्या कुठून असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतोय. कोरोना तपासणीसाठी स्वॅब न घेताच एका व्यक्तीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आलाय. कोल्हापूर जिल्ह्यातून ही धक्कादायक बातमी आहे. जिल्ह्यातील सरकुणमध्ये एका कुटुंबातील महिलेच्या स्वॅब टेस्टवेळी आरोग्य विभागानं तिच्या पती, सासू सासऱ्यांचा मोबाईल नंबर घेतला. तपासणीनंतरच्या रिपोर्टमध्ये महिलेचा रिपोर्ट निगेटिव्ह आला. मात्र स्वॅब न घेताच तिच्या पतीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. शिर्डीचं साई मंदिर खुलं करावं या मागणीसाठी भारतीय जनता युवा मोर्चानं आंदोलन केलं. साई मंदिराला फेरा आणि ठाकरे सरकारला घेरा अशी घोषणा यावेळी देण्यात आली. लॉकडाऊनमुळे शिर्डीची अर्थव्यवस्था खूप मोडकळीस आलेली आहे. राज्यात हॉटेल्स, मॉल्स, दारूची दुकानं उघडी करण्यात आली. मात्र मंदिर बंद असल्यानं असंतोष वाढू लागला. भीमाशंकर मंदिर हे भाविकांना दर्शनासाठी खुलं करण्याची मागणी दुकानदारांनी केली. ऐन श्रावणात मंदिर आणि यात्रोत्सव बंद असल्यानं व्यापाऱ्यांचं नुकसान होत आहे. त्यामुळे मंदिरं खुलं करण्याची मागणी व्यापाऱ्यांनी केली. गेल्या काही दिवसांपासून मुंबईसह कोकणाकडे पाठ फिरवलेला पाऊस 13 ऑगस्टपासून सक्रिय होणार आहे. त्यानंतर 20 ऑगस्ट ते 2 सप्टेंबर या काळात मध्यम स्वरूपाचा पाऊस अपेक्षित आहे. कडक ऊन आणि अधूनमधून येणारी एखादी हलकी सर अशा वातावरणामुळे तापमान देखील वाढले.
मुंबई शहर आणि रत्नागिरी येथे देखील कमाल तापमानात 2 अंशांची वाढ झाली. पावसानं ओढ दिल्यामुळे धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यातील 7 लाख हेक्टरवरील पिकं करपण्याच्या मार्गावर आहेत. पावसाअभावी या दोन्ही जिल्ह्यात लागवड केलेली कापसाची रोपं वाढलेली नाहीत. अधूनमधून पडणाऱ्या रिमझिम पावसावर ही पिकं कशीबशी तग धरून आहेत. मका, बाजरी, मूग ही पिकं तर करपू लागली आहेत. पावसाळ्याचा अर्धाहून अधिक कालावधी संपला. आता जोरदार पाऊस न झाल्यास शेतकऱ्यांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. कर्जाच्या तणावातून विष प्राशन करून तरुण शेतकऱ्यांना आत्महत्या केली. गोंदिया जिल्ह्यातील मोरगाव अर्जुनी तालुक्यातील केशोरी इथं घटना घडली. संतोष मानकर असं मृत शेतकऱ्याचं नाव आहे. त्यांच्यावर 10 लाख रुपयांचं कर्ज होते. बँकेकडून कर्जाने घेतलेल्या ट्रॅक्टरचे मासिक हप्ते थकीत झाल्यानं संतोष मानकर तणावात होते. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. नाशिक जिल्ह्यात येवला तालुक्यातील अंकाई किल्ल्याच्या पायथ्याशी घोण असा अत्यंत विषारी साप आढळला. काही तरुण सापाला मारत होते, मात्र स्थानिक नागरिक राजू सिंग परदेशी यांनी सापाला जीवदान दिलं. बादलीत काठीच्या सहाय्याने सापाला पकडून सुरक्षितरित्या जंगलात सोडलं. वन विभागानं या कृतीचं कौतुक केलं. जम्मू काश्मीरच्या पूंछ जिल्ह्यात मेडरमध्ये मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा आणि दारुगोळा आढळलेला आहे. स्वातंत्र्य दिनानिमित्त मोठ्या दहशतवादी हल्ल्याचा कट उधळून लावण्यात आलेला आहे. संपूर्ण जम्मू काश्मीरमध्ये हाय अलर्ट लागू करण्यात आले. जागोजागी सैन्य दलांकडून सर्च ऑपरेशन सुरू आहे. सीमावर्ती भागातही सर्च ऑपरेशन सुरू आहे. ड्रोन कॅमेऱ्यांच्या माध्यमातून शोध घेतला जातोय. कोणत्याही गाडीला तपासणी केल्याशिवाय सोडलं जात नाही. दिल्लीमध्ये दहशतवादी हल्ल्यासंदर्भात अलर्ट जारी करण्यात आले. पाकिस्तानी जैश आणि लष्कर ही दहशतवादी संघटना स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर हल्ल्याचा कट आखत असल्याची माहिती गुप्तचर यंत्रणांना मिळाली आहे. त्यामुळे 15 ऑगस्टच्या आधी दिल्ली ते जम्मू काश्मीरपर्यंत टेरर अलर्ट जारी करण्यात आले. अफगाणिस्तानात तालिबान्यांनी कहर केल्या. 65% भागावर तालिबान्यांनी ताबा मिळवला. भारतानं अफगाणिस्तानला भेट दिलेले हेलिकॉप्टर देखील तालिबान्यांच्या ताब्यात सापडले. दहशतवाद्यांवर हल्ला करण्यासाठी भारतानं MI-24 अटॅक हेलिकॉप्टर अफगाणिस्तानला दिलं होतं. चीनमध्ये कोरोनाच्या डेल्टा प्लस व्हेरियंटने धुमाकूळ घालायला सुरुवात केली. चीनच्या 5 प्रांतात कोरोनाच्या या प्रकाराचा वेगानं फैलाव सुरू आहे. या भागांमध्ये डेल्टा प्लसचे हजारो नवीन रुग्ण आढळले. बीजिंगसह चीनमधील अनेक महत्त्वाच्या शहरांमध्ये लॉकडाऊन लागू करण्यात आले. टोकियो ऑलिम्पिकमध्ये गोल्ड मेडल जिंकत इतिहास रचणाऱ्या भालाफेकपटू नीरज चोप्राच्या नावे आणखीन एका विक्रमाची नोंद झाली. गोल्ड मेडल जिंकल्यामुळे नीरज चोप्राच्या गुणसंख्येत वाढ झाली. जागतिक क्रमवारीत नीरज चोप्रा 2ऱ्या क्रमांकावर पोहोचलाय. नीरजची गुणसंख्या 1315 असून जर्मनीचा जोहान्स 1396 गुणांसहित पहिल्या क्रमांकावर आहे. लाल मातीतली कुस्ती म्हणजे